नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर बघू शकता मंडळी, इथे ना मी डाळ आणि हे राशनचे तांदूळ आहेत ना ते भिजू घातलेले आहेत. तर 2 ग्लास आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये चणा डाळ टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर अर्धी वाटी मी चणा डाळ टाकलेली आहे. तर हे पा, इथे मी आपली उडदाची डाळ आहे ना 1 वाटी घेतलेली आहे. तर आपल्याला बनवायचे त्याचे डोसे. आता मी मिक्सरमधून बॅटर काढून घेते. बेटर सर्व काढून घेतलेलं आहे. आता एकजीव करून आपण गच्च असं डब्याचं ढाकण लावून ठेवून टाकणार आहोत मैत्रिणो. तर बघू शकता, हे पा असं झालेलं आहे. तर आपल्याला यामध्ये खायचं सोडा टाकायचं नाही, काहीच नाही. एक गच्च डब्याचं ढाकण घ्यायचं आणि याला लावून टाकून द्यायचं. बघू शकता. तर 1-2 मिनटं मी एकजीव करून घेते, याला हलवून घेते. नमस्कार, सर्वांचं खूप स्वागत आहे. तर बघू शकता, आपण आज मस्त खमंग डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपण चटणी बनवून घेणार आहोत. तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याला छान मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. आणि इथं जिरे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. हे पा, आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडा कढीपत्ता पण फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आता हे मिक्सरचं भांडं लावून थोडी अद्रक टाकणार आहे मी. तर हे पा, यामध्ये आपण आल्याची काप करून टाकलेले आहेत. तर दही पण टाकून घेऊया, मस्त फ्रेश दही आहे ते सुद्धा टाकून घेऊया. आता याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत आपण. तेल थोडं जास्तच गरम झालेलं आहे, बघू शकता. तर यामध्ये आता मी मोहरी वगैरे गरम झालेला आहे. तर ह्यामध्ये ना आता मोहरी टाकून घेते मी. बघू शकता, छान कडकडतात मोहरी. आता यामध्ये मी जिरं टाकणार आहे. तर आपल्याला बटाटा भाजी करायची, तर अद्रक लसूणची पेस्ट. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत बघा. आता यामध्ये मी कांदा टाकणार आहे. बघू शकता, कांदा सुद्धा टाकलेला आहे. तर छान परतून घेते कांद्याला मी. मस्त चविष्ट भाजी बनवतोय आपण. तर डोश्यासोबत बटाटा भाजी हवीच, नाहीतर आपल्या डोश्याची शान आहे बटाटा भाजी म्हणलं तर. खूप चविष्ट लागतो आणि भाजी जर नसली तर तेवढा काय भारी लागत नाही मैत्रिणींनो. हे पा, आपण मस्त अशी टेस्टी भाजी बनवणार आहोत. हे पा, मस्त फ्राय झालेला आहे. तर आता ह्यामध्ये ना आपण हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना ते सुद्धा टाकणार आहोत. ते हिरवी मिरचीचा ठेचा भाजलेला आहे, भाजून मिरच्या मी वाटण करून घेतलेला आहे बघा. आता हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे. पावडर टाकणार आहोत अर्धा चम्मच. तर हळद आहे ते टाकणार आहोत. चवीनुसार नमक टाकणार आहोत. तर हे पा, तर नमक आहे चवीनुसार ते टाकलेलं आहे. एकजीव करून घेते आणि बटाटे टाकून घेते यामध्ये. हे पा, आता यामध्ये मी बटाटा टाकून घेणार आहे सर्व. अशी मस्त लगेच झणझणीत चमचमीत भाजी होणार आहे बघा आपली. हे पा, किती सुंदर झालेली आहे ना भाजी. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी, बटाटा भाजी रेडी आहे. बघू शकता मैत्रिणींनो, कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. तर झालेलं आहे आता रेडी. आता साईडला ठेवते आणि आता डोसे करायला घेणार आहे बघा. हे पा, नक्कीच एक वेळेस ट्राय करा मैत्रिणींनो. तुम्ही पण माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. हे पा, आपण गच्च ढाकण रात्रभर लावून ठेवलं होतं साईडला. तर तुम्हाला दाखवते मी पीठ कसं झालेलं आहे आपलं. तर हे पा, अशा प्रकारचं पीठ झालेलं आहे मैत्रिणींनो. हे पा, बघू शकता तुम्ही. फक्त आहे ना आपल्याला खायचा सोडा नाही टाकायचं आहे. टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी नाही टाकलं कारण मी बघणार होते असं पीठ फुगते का नाही. तर गच्च डब्याचं ढाकण जर राहिलं ना, आपण रात्रभर जर असंच पिठाला जर झाकून ठेवलं ना, तर खूप छान मस्तपैकी पीठ फुगलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार नमक टाकणार आहोत. हे पहा, चवीनुसार नमक टाकलेलं आहे. तर याला छान असं मिक्स करून घेते.
बघू शकता किती छान मस्त बेटर झालेलं आहे ना, खूपच सुंदर झालेलं आहे. आता चला पटापटा आपण डोसे बनवून घेऊया. इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तर हे पण गरम झालेलं आहे. आपल्याला जास्त गरम नको आहे, कारण कसं होईल ना, आपण बेटर टाकतो ना त्यावेळेस ना आपल्या पळी संग किंवा वाटी संग चिटकून ना संगच येते. त्यासाठी जास्त बी गरम होऊ द्यायचं नाही. तर हे बघू शकते मी असं थंड करून घेते याला आणि थोडंसं तेलाचं शिंपड करून घेते. आता मी थंड झालेलं आहे. आता हे यावरती तेल टाकलेलं आहे. आता याला पळीनं एक सर्व लावून घेते मी. हे पहा बॅटर टाकून असं गोल गोल करून घेते मी. बघू शकता तुम्ही, हवा तेवढा पातळ करू शकतो आपण. हे पहा सर्व मी असे डोसे करून घेणार आहे, मस्त क्रिस्पी. हे पहा अशी आपण बटाटा भाजी डोश्यावरती लावून घेणार आहोत आणि आता याचं रोल करणार आहोत. आता यामध्ये मी थोडीशी लाल चटणी आहे ना आपण शेंगदाण्याची, ती टाकून घेते. बघा खरं खायला ना खूप चविष्ट लागतं अशी शेंगदाण्याची चटणी टाकली की. आता त्यावरती मी थोडी भाजी टाकणार आहे. हे पहा सर्व भाजी टाकलेली आहे. आता याच्याने थोडंसं मॅश करून घेते. हे पहा छान निघालेलं आहे आणि खरपूस झालेला आहे. हे पहा मस्त लगे हॉटेलसारखा क्रिस्पी नाश्ता रेडी आहे. बघू शकता मंडळी. हे पहा मस्त चटणी केलेली आहे, बटाटा भाजी आहे आणि हे डोसा रेडी आहे नाश्ता करण्यासाठी. तर हे पहा, तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा मंडळी. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून.